नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचे आपला स्वाद आपली संस्कृती या आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवत आहे मेथीची भाजी। मी ही छोटी मेथी आणली आहे। आता ही पावसाची नाही अशी मेथी येते बाजारात मध्ये आणि छान पण लागते ही भाजी। तर ही मी मेथी आणली आहे आणि हे त्याचे साहित्य आहे। तेल घेतले मी फोडणीला, हळद थोडीशी, मीठ, कांदा, मिरची आणि हे खोबरं। कमी साहित्य लागते या भाजीसाठी। तर आता मी ही मेथीची भाजी साफ करून घेते, कारण ना याला ना माती असते भरपूर, पण ही एवढी काय माती नाही आहे, स्वच्छ आहे। तर ती पहिला मी साफ करून कापून घेते। याची आहे ना ही खालची मुळे आहेत ना थोडीशीच उरवायची आणि हे अशी कट करून घ्यायची। मी हे भांड्यामध्ये नाही का पाणी घेतले, त्याच्यात मी घालून घेते। छान असं मोठं भांड घेतले, कारण माती वगैरे असते ना तर व्यवस्थित धुतली जाते ती। अशाच प्रकारे मी या बाकीच्या जुड्या आहेत ना कापून घेते। जराशीच खालची पेट ओढवायची, कारण स्वच्छ आहे मेथी। ही मेथी आता मी व्यवस्थित चिरून घेऊन धुतली आहे, 3-4 वेळा व्यवस्थित पाण्याने धुतली आहे, कारण साफ धुवायला पाहिजे, कारण ह्याच्यात ना माती असते, बारीक अशी वाळू असते। व्यवस्थित ती धुवून घ्यायची, नाही तर अशी कचकचणार खाताना। तर ती मी धुवून घेतलं व्यवस्थित। आता ही फोडणीला घालते मी भाजी। आता हे मी गॅसवर भांड ठेवलंय, त्याच्यात तेल घालून घेते। आपल्याला ना पालेभाजीला कमीच तेल वापरायचं, मी थोडंच तेल घालून घेते। तेल आता आपलं तापलंय, त्याच्यात कांदा आणि मिरची घालून घेते ही। परतवायची कांदा आता व्यवस्थित परतवून झालाय। याच्यात ना मी थोडी हळद घालून घेते। हळद पण परतवते मी। ही भाजी ना मेथीची आपल्या आरोग्यासाठी चांगली असते भाजी। आता ही मी मेथी ह्याच्यात घालून घेते। आणि झटपट होणारी भाजी आहे, काही वेळ लागत नाही, पण खायला छान लागते ही भाजी। सगळं मिक्स करून घेते। याच्यात मी हळद टाकली आहे, तुम्हाला नाही टाकायची असेल तर नाही टाकली तरी चालते, पण मी हळद घालते भाजीला मेथीच्या। आता थोडं मीठ घालून घेते चवीप्रमाणे आपल्या। सगळं मिक्स करते। आता ह्याच्यावर आहे ना मी ढाकण ठेवते, पण पूर्ण ढाकून नाही ठेवत। पूर्ण ढाकलं ना की मग पाणी सुटते, तर थोडं अर्धवट असं ढाकण ठेवते। मंद आचेवर असं अर्धवट ढाकण ठेवून थोडा वेळ ठेवायची, आपल्याला वाफेवर शिजवायची आहे भाजी। आता बघूया आपली भाजीचं काय झालंय ते।
आपली मेथीची भाजी तयार झाली आहे. ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट आहे. भाजी सुद्धा ही खूप चविष्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.